नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण डॉक्टर खामकर हार्ट केअर आणि नेत्रालय या क्लिनिक मध्ये आलेलो आहोत. हृदयाची काळजी कशी घ्यावी, हृदयाच्या शस्त्रक्रिया काय असतात, आपल्या जीवनशैलीनुसार आपल्यामध्ये कसा बदल करावा आणि आपलं निरोगी आरोग्य कसं असावं यासाठी आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर विकास खामकर यांच्यासोबत. सर, बार्शी टुडे मध्ये खूप स्वागत आहे. नमस्कार मॅडम. सर, आपलं साधारण शिक्षण म्हणजे बार्शीचेच आहात, बार्शीमध्ये शिक्षण झालेलं आहे. साधारण तो प्रवास कसा सांगा? म्हणजे माझा जन्म बार्शीतलाच. माझं प्राथमिक शिक्षण नवीन मराठी शाळेत झालं, माध्यमिक शिक्षण सुलाखे हायस्कूलमध्ये आणि 11वी-12वी शिवाजी महाविद्यालयात झाले. त्याच्यानंतर मी MBBS साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर वैशंपायन. डॉक्टर व्हावं स्वप्नच होतं का? स्वप्न असं नव्हतं, पण तेव्हा मी बार्शी सोलापूर प्रवास करत होतो आणि तेव्हा बसमध्ये माझ्या शेजारी एक डॉक्टर बसले होते. त्यांच्याशी बोलून मला एवढं छान वाटलं, तेव्हा मला वाटलं की अरे आपण डॉक्टर व्हावं, डॉक्टर छान असतात. तेव्हा मी ठरवलं की डॉक्टर होऊ शकतो आपण व्हावं म्हणून. मग नंतर MBBS मी सोलापूरला केलं वैशंपायन मेडिकल कॉलेजमध्ये आणि MD केलं मी ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम देऊन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पटना, तिथून MD केलं. आणि नंतर कार्डिओलॉजीच्या शिक्षणासाठी जी डॉक्टरेट इन कार्डिओलॉजी असते, कार्डिओलॉजी, ती मी आंध्र प्रदेशमधून केली, गुंटूर मधून. साधारण मार्गदर्शक म्हणजे तुम्हाला असं आता डॉक्टर जसं व्हावं वाटलं आणि आवडलं डॉक्टर, तसं डॉक्टर क्षेत्रात जेव्हा एंट्री केली त्यावेळेला मार्गदर्शक म्हणून कोण लाभले? तसं मार्गदर्शक कोणीच नव्हतं घरात, काही अशी बॅकग्राऊंड नव्हतं घरात की मार्गदर्शन करेल असं. आजूबाजूचे मित्र, सिनियर्स, शिक्षक यांच्याकडे बघून शिकत पुढे एक पायरी पुढे जात गेलो. आई वडिलांचं आई गृहिणी आहे आणि वडील बार्शी ST महामंडळात बार्शीमध्ये कंडक्टर म्हणून कामाला होते. साधारण हे रेडिओलॉजिस्ट किंवा MBBS वगैरे करण्याचे मार्गदर्शक कोण तुम्हाला, किंवा आदर्श म्हणून असं कोण? आदर्श असं नाही. मी काय MBBS ला असताना माझ्या एका मित्राच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता आणि सोलापूरला ते एका कामासाठी आले होते, तेव्हा हार्ट अटॅक आला होता. तेव्हा त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं. माझ्या मित्रांनी पुण्यावरून मला फोन करून सांगितलं होतं की त्यांच्याजवळ थांब म्हणून. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो सोलापूरला, अश्विनी हॉस्पिटलला, आणि तिथं डॉक्टर गुरुनाथ पळरे होते, कार्डिओलॉजिस्ट. मग ह्यांच्यासोबत कोणी असं त्यांनी विचारलं, आम्ही सांगितलं आम्ही येत म्हणून, आणि त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही मेडिकलचे विद्यार्थी आहोत. मग त्यांनी आम्हाला ती अँजिओप्लास्टीची पूर्ण प्रोसिजर आतमध्ये नेऊन दाखवून एक्सप्लेन करून दाखवली होती. मग तेव्हापासून आमच्यावर तो प्रभाव पडला की नाही, कार्डिओलॉजी छान असतं आणि जीव वाचवण्यासाठी कार्डिओलॉजी महत्वाचं आहे. तेव्हा त्यातनं खरं तर प्रेरणा मिळाली, त्या प्रसंगातून प्रेरणा मिळाली की आपण कार्डिओलॉजिस्ट व्हावं. आता जसं तुम्ही सांगितले म्हणजे झटका, तर साधारण हृदयरोग किंवा हे असे विकार कशामुळे होतात, काय कारण? हृदय विकाराचे वेगवेगळे प्रकार असतात. काही हृदयविकार जन्मजात असतात, काही हृदयविकार नंतरच्या आयुष्यात येतात आणि काही हृदयविकार जे वयानुसार होतात असे असतात. जन्मजात म्हणजे हृदयाला छिद्र असणं किंवा हृदयाच्या कप्प्यांची रचना वेगळी असणं, हे जन्मजात आजार झाले. आणि काही आजार जे असतात जे वयानुसार येतात, उदाहरणार्थ हृदयाच्या रक्तवाहिन्या बारीक होऊन त्या बंद पडणं, त्यातून हार्ट अटॅक येतो. आणि काही लोकांना हृदयाचे करंट वेगवेगळ्या प्रकारे निघत असतात, त्यातून त्यांचे हृदयाचे ठोके अनियमित असतात. असे काही आजार असतात, त्याप्रमाणे त्याचे उपचार असतात. अगदी लहान वयापासून प्रमाण वाढतंय, साधारण म्हणजे ते कशामुळे वाढत आहे, काय कारण असू शकतं? म्हणजे दोन गोष्टी झाल्या आता. एक तर प्रत्येक आजाराचं डिटेक्शन लवकर होते. पूर्वी कसं होतं, आजार होते पण ते डिटेक्ट होत नव्हते, कारण तशी लोक नव्हती वेल ट्रेंड आणि तशा मशिनरीजही नव्हत्या. आता काय झालं, आता डॉक्टरही आलेत आणि लोकांची जागरूकताही वाढली, तो एक घटक आहे. आणि सध्या लाईफस्टाईल लोकांची थोडी बदलली आहे, बैठी जीवनशैली आहे, मोबाईल पाहणं, स्मोकिंग करणं, हे प्रकार खूप आहेत. त्यामुळे हृदयरोगांचं प्रमाण थोडंसं वाढतंय. जीवनशैली आता तुम्ही सांगितलं तसं जीवनशैली काय असावी? बैठं काम करू नये हे तर आहेच मेन त्याचं रिझन, पण तरी पण बसून काम करण्याची काही जणांना अगदी म्हणजे हेच असतं, करावंच लागतं. अशा वेळेला काय नेमकं करावं? आता काही लोकांना अगदी त्यांचा व्यवसाय असा असतो की बैठच काम करावं लागतं, तर त्यांनी दर 30-40 मिनिटांनंतर उठून थोडंसं फिरणं महत्वाचं आहे.
आणि त्यांनी कामाला येण्यापूर्वी किंवा काम सुटल्यानंतर संध्याकाळी थोडासा व्यायाम करणं गरजेचं आहे. प्रत्येकाने आठवड्यात कमीत कमी 5 दिवस रोज 30 मिनिटे एरोबिक एक्सरसाइजेस करणं गरजेचं आहे, ज्यातून आपला एन्ड्युरन्स वाढतो, आपल्या हृदयाची ताकद वाढते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. आहाराचा पण हृदयरोगाशी संबंध असतो. आहाराचा खूप संबंध आहे. काही चांगले आहार असतात, काही वाईट आहार असतात. उदाहरणार्थ चांगल्या आहारामध्ये आपण सांगितलं सूर्यफुलाचं तेल, जवस आणि मासे, ज्यातून हृदयाला पोषक ओमेगा-3 फॅटी ऍसिड सारखी पोषक द्रव्य मिळतात. त्या गोष्टींचा जास्तीत जास्त अवलंब करणं आणि एक्सरसाइज करणं रोज, त्या गोष्टींचा कंबाईन इफेक्ट मिळून हृदयरोग आपण आटोक्यात ठेवू शकतो. अशा काही हृदयविकारावर औषधोपचार म्हणजे की लगेच झटका येतो, छातीत दुखत असतं आणि मग अचानकच हार्ट अटॅक येतो. काही जण मृत्युमुखी पडतात, काही जणांना तो सावरता येतो. तर अशा वेळेला औषधोपचार किंवा प्राथमिक उपचार असं काय सांगायचं? म्हणजे हृदयविकाराचं, आता हृदयरोगाच्या आजारांमध्ये सगळ्यात मोस्ट कॉमन आजार हृदयरोगाचा झटका हाच आहे, ज्याला हार्ट अटॅक म्हणतात सगळे लोक. तर हार्ट अटॅकसाठी घरी फारसे उपचार नाही आहेत. 1-2 गोळ्या असतात, त्या फक्त उदाहरणार्थ नायट्रोग्लिसरीनची गोळी असते, ती जिभेखाली ठेवायची असते, त्याने तात्पुरतो इफेक्ट भेटतो. पण तो प्रथम उपचारही नाही म्हणता येणार त्याला. एक तात्पुरता वेळ मारून नेणं म्हणू शकतो आपण. थोड्या वेळासाठी आपल्याला वेळ मिळतो. लवकरात लवकर हॉस्पिटलला नेणं हाच उपाय आहे हार्ट अटॅक मध्ये. घरी फारसे उपचार करू शकत नाही आपण. दुसरं मला सांगायचंय की एक CPR असतं, कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन, जे अचानक बेशुद्ध पडतात आणि ज्यांची नाडी लागत नाही, ते CPR करणं सगळ्यांना आलं पाहिजे. CPR करणं म्हणजे छातीवर दाब देऊन 1 मिनिटात 100 वेळा छाती दाबणं, त्याला CPR म्हणतात. ती एक गोष्ट, ती एक घरी करू शकतो आपण, पण त्याचं थोडंसं बेसिक ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. हृदय निरोगी राहावे यासाठी तुम्ही असा चार्ट केलेला आहे. हो. आपण चर्चा करतोय हृदयरोग तज्ञ डॉक्टर विकास खामकर यांच्याशी. त्यांनी असं सांगितलेलं आहे की रोज 30 ते 45 मिनिटं व्यायाम करावा, आहारात पालेभाज्या असाव्यात, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मासे यांचा आहारात समावेश असावा, मीठ रोज 1.5 ग्रॅम पेक्षा कमी असावे, साखर, गोड पदार्थ कमी खावे, धूम्रपान करू नये, दारू पिऊ नये, मधुमेह रुग्णांची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी, BP रुग्णांनी नियमित गोळ्या घेऊन BP नियंत्रित ठेवावा, लक्षणे असल्यास तपासण्या करून घ्याव्यात. तर आणखी काय सांगाल सर, म्हणजे निरोगी राहावं यासाठी हा तर चार्ट खूप छान आहे. आणखी काय सांगाल तर? नाही, हेच आहे. हार्ट अटॅक येणाऱ्या रुग्णांमध्ये मोस्ट कॉमनली BP आणि शुगरचेच पेशंट असतात. मग त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे की त्यांनी नियमित गोळ्या घेऊन साखरेची पातळी आणि BPची पातळी जे नियम आहेत, स्टँडर्ड्स आहेत, त्याच्या खाली ठेवणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ आता हिवाळा आहे, तर हिवाळ्यात आपल्याला घाम कमी येतो, त्यामुळे BP वाढलेला असतो. त्यामुळे हिवाळ्यात हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे हिवाळ्यात आपण जास्त सेन्सिटिव्ह राहणं की हार्ट अटॅक येऊ शकतो, तर लवकरात लवकर थोडा जरी संशय आला तर ECG काढणं, आणि हिवाळ्यात खास करून एकही दिवस BPची गोळी न चुकवणं, या सगळ्या गोष्टी टाळल्या तर आपण हार्ट अटॅक येण्याचं प्रमाणच बऱ्यापैकी खाली आणू शकतो. सकाळी व्हॉट्सअपला एक संदेश की हिवाळ्यामध्ये हृदयविकाराचे झटके लवकर येतात, त्याचं काही रिझन आहे? हो आहे. कारण ते आता सांगितल्याप्रमाणे एक तर हिवाळ्यात घाम येत नाही आपल्याला, त्यामुळे ते मीठ बाहेर पडत नाही शरीरातून, आणि मीठ पाण्याला धरून ठेवतं, त्यामुळे BP वाढत राहतो. दुसरं असतं, हिवाळ्यात रक्त ही थोडं घट्ट झालेलं असतं इतर ऋतूंपेक्षा, त्यामुळे रक्त चिकट असल्यामुळे हार्ट अटॅक यायचं प्रमाण जास्त आहे. साधारण हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया कोणकोणत्या आहेत, आणि तुम्ही यशस्वीरित्या शस्त्रक्रिया अनेक म्हणजे 10,000हून जास्ती केलेल्या आहेत, काउंटिंग नाही करता येणार खरं त्याचं, पण असे काही काय शस्त्रक्रिया असतात नेमक्या? हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया हा एक खूप मोठा टॉपिक आहे आणि तो सध्या खूप वेगाने विस्तारतोय. त्याच्यात खूप प्रकार आहेत, रोज नवीन गोष्टी येत आहेत. पण जे बेसिक असतात, उदाहरणार्थ लहान मुलांना ज्यांना जन्मजात हृदयाला छिद्र आहे ते जाळी लावून बंद करणं. दुसरं, ज्यांना हार्ट अटॅक आला आहे त्यांना आधी अँजिओग्राफी करून त्यात स्टेंट नावाची एक स्प्रिंग असते ती टाकून ती हृदयाची रक्तवाहिनी मोठी करणं. काही लोकांना आता नवीन ऍडव्हान्स पद्धती आल्यात की वॉल खराब झाले असतील तर ते वॉल कोणतीही चिरफाड न करता एका हृदयाच्या रक्तवाहिनीतून आपण बदलू शकतो. त्या वॉलच्या नवीन सर्जरीज आलेल्या आहेत. एक रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन आणि इलेक्ट्रोफिजिओलॉजिकल स्टडीज नावाचे ऑपरेशन्स आलेले आहेत. त्यात आपण हृदयात ॲबनॉर्मल
करंट निघत असतील तर ते करंट आपण बंद करू शकतो. अशा सर्जरीज आहेत. असे खूप प्रकार आहेत सर्जरीचे. आणि मी केलेल्या सर्जरींपैकी सगळ्यात महत्वाची म्हणजे मला लक्षात राहिलेली म्हणजे आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांची केलेली सर्जरी. कारण ते माझे वर्ग शिक्षक होते जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा. आणि मी कार्डिओलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस सुरू केली आणि त्यांची सर्जरी करायची वेळ माझ्यावर आली. तर त्यावेळी थोडंसं वाटत होतं धडधड धडधड, पण मन शांत ठेवून ती सर्जरी पूर्ण केली आणि ती यशस्वी झाली. अशाच काही आणखी आणखी एक पेशंट एका मंत्र्यांचा मावस भाऊ होता. तर आणि ते बार्शीत होते. त्यावेळी बार्शीत दुसरे कोणी कार्डिओलॉजिस्ट अवेलेबल नव्हते. तर ती मी इमर्जन्सीमध्ये जाऊन केली होती आणि ती पण सक्सेसफुल झाली होती. अशा आहेत सर्जरीज खूप. एक सर्जरी मला आठवते की मराठवाड्यातल्या कळंब नावाच्या गावातून एक आजी आल्या होत्या रात्री. त्यांच्याजवळ फक्त त्यांचा नातूच होता. घरातला निर्णय घेणारं कुणी नव्हतं आणि त्यांचा बीपी कमी झालेला होता. त्यांची सर्जरी त्याच वेळी करणं गरजेचं होतं. निर्णय घेणारं कोणीच नव्हतं. मग ते आम्हीच निर्णय घेऊन आम्हीच सर्जरी केली आणि त्या आजी अगदी सुखरूप डिस्चार्ज झाल्या आमच्या इथून, आमच्या हॉस्पिटलमधून. ती एक लक्षात राहणारी गोष्ट आहे. आणि ती सर्जरी आम्ही योजनेतून केली होती. आजींकडनं काही पैसे न घेता सरकारी योजनेत बसवून आपण ती पूर्ण केली होती. आपल्या हॉस्पिटलमध्ये पण अशा योजना हो आहेत. योजना आहे. महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे ज्याच्यात अँजिओप्लास्टी मोफत होते. अशा योजना आहेत. कोरोना काळामध्ये रेमडेसिवीरचा किंवा आणखी कुठले जे औषधं घेतलेली आहेत त्याचा परिणाम काही हार्टवरती होतो का? कारण आता बरेच पेशंटची अशी तक्रार असते की आम्ही ते इंजेक्शन घेतल्यामुळे आम्हाला अटॅक येऊ शकतोय का वगैरे. तर ते आहे का? त्यात फारसं तथ्य नाहीये. इंजेक्शनमुळं हार्ट अटॅक येत नसून जो व्हायरस आपल्या शरीरात घुसलेला होता त्यावेळी कोरोनाचा, त्या व्हायरस मधून काही केमिकल्स बाहेर पडतात, सायटोटॉक्सिक एजंट्स, आणि त्यांच्यामुळे आपलं रक्त गोठतं जास्त. त्याच्यामुळं जास्त हार्ट अटॅक आलेले रादर दॅन त्या इंजेक्शनमुळं. इंजेक्शनमुळे याचं प्रमाण फार नगण्य आहे. आता याच्यामध्ये फाईलमध्ये असं पण आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा आहेत. कन्सल्टेशन, ECG, 2D इको, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, रक्त तपासणी, ट्रेडमिल टेस्ट आणि ABPM या सगळ्या टेस्ट इथे आपल्या हॉस्पिटलमध्ये आहेत. काय काय आणखी उपलब्ध आहे सुविधा? हृदय विकाराच्या रुग्णांसाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या तपासण्या आहेत त्या सगळ्या आपण करतो. अगदी ECG पासून ट्रेडमिल टेस्ट पर्यंत, आणि अँब्युलेटरी BP मॉनिटरिंग, होल्टर मॉनिटरिंग. काही रुग्णांना चक्कर येत राहते पण त्यांचं काही कारण कुठंच सापडत नाही, त्यांच्यासाठी आपण होल्टर मॉनिटरिंग करतो. सलग 3 दिवस किंवा सलग 2 दिवस त्यांच्या छातीवर एक सेन्सर चिकटवून आपण सलग 72 तास त्यांच्या हृदयाचे ठोके, त्याचे प्रकार, त्याची वारंवारता तपासून निदान कोणता रोग आहे त्याचं निदान करतो. ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. छाती दुखते, खूप वेळा छाती दुखते बायकांना, तर अगदी वेगवेगळ्या कारणांमुळे छाती दुखते, तर त्याचा परिणाम हा हृदयविकाराशीच असतो का? काय सांगा? प्रत्येक वेळी छातीत दुखलं म्हणजे हृदयविकार असेल असं नाही. तर तो एक लक्षणांचा समूह आहे की चालताना धाप लागणं, किंवा चालताना छातीत दुखणं, किंवा काम केल्यावर ओझं उचलताना छातीत दुखणं, थोडंसं फास्ट पळलं किंवा फास्ट चाललं तर छातीत दुखणं, जिना चढताना छातीत दुखणं, हे हृदय रोगाची लक्षणं आहेत. जिना चढताना धाप लागणं, काम करताना ती लक्षणं वाढणं, हे जास्त संयुक्त आहे रादर दॅन छाती दुखणं. कारण छाती दुखण्याची बरीच इतरही कारणे आहेत. जिम मध्ये आता वजन कमी करण्यासाठी सगळेच जिम कडे वळाले, पण जिमचा व्यायाम हा योग्य आहे का? आणि हार्ट म्हणजे पेशंट असतील तर त्यांच्यासाठी पण योग्य आहे का? कितपत योग्य? पेशंटसाठी म्हणजे आपण ज्या पेशंटला पूर्वी हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे त्यांना आपण 1.5 ते 2 महिन्यानंतर परत तपासणी करतो. ट्रेडमिल टेस्ट म्हणतो त्याला. त्या ट्रेडमिल टेस्टवर आपण त्यांच्या हृदयाची ताकद किती आहे, किती परत आली आहे ते तपासतो, आणि त्यानुसारच त्यांना ते कोणतं काम करू शकतात हे आपण सांगतो. प्रत्येक रुग्णाला सगळं करता येईल असं नाही. किती ताकद परत आली हृदयाची त्यावर त्यांनी कोणतं काम करायचं हे ठरतं. आणि जिमचं म्हणाल तर जिम मध्ये जे व्यायाम असतात, वजन उचलणं वगैरे वगैरे, मसल्स तयार करणं, त्याच्यापेक्षा जास्त चांगले व्यायाम म्हणजे एन्ड्युरन्सचे व्यायाम आहेत, एरोबिक एक्सरसाइज, ज्याच्यात जास्त पळणं आहे, हृदयाचे ठोके वाढवणं आहे, हातापायांचे आणि पूर्ण बॉडीचे मसल्स वर्कआउट करणं आहे. ते हृदयासाठी जास्त हितकारक आहेत. हृदयरोगाची लक्षणं काय? हृदयरोगाची लक्षणं वेगवेगळी असू शकतात. जसं की म्हणाल ज्या प्रकारचा रोग आहे त्या प्रकारची लक्षणं असतात.
म्हणजे जन्मजात हृदयाला छिद्र असेल तर ते बाळ काळं निळं पडणं किंवा दूध कमी पिणं किंवा त्याचं वजन कमी वाढणं, त्याला वारंवार सर्दी खोकला होणं अशी लक्षणं असतात. तर जे हार्ट अटॅक हृदयाच्या रक्तवाहिन्या बारीक झाल्यामुळं आजार होतो, त्याची लक्षणं काम करताना धाप लागणं किंवा छातीत दुखणं किंवा छातीवर दाब आल्यासारखं वाटणं ही लक्षणं असतात. आणि ज्यांना हृदयाची इलेक्ट्रिकल कंडक्शन सिस्टीम ॲबनॉर्मल असते त्यांची लक्षणं म्हणजे अचानक त्यांना छातीत धडधड धडधड सुरू होऊन घाम येणं, चक्कर आल्यासारखं वाटणं, भोवळ येणं हे त्याची लक्षणं आहेत. हृदयविकाराचा ज्यांना अटॅक आलेला आहे तर त्यांना काही असं स्पेशली डाएट असतं का, म्हणजे त्यांचं रुटीन काय असावं खाण्यापिण्याचं, आणि त्यांनी त्यानंतरही म्हणजे जेव्हा शस्त्रक्रिया होतात वगैरे त्यानंतरही कोणती काळजी घ्यायची? ज्यांना हार्ट अटॅक पूर्वी येऊन गेलेला आहे, ज्यांची शस्त्रक्रिया झालेली आहे त्यांच्यासाठी म्हणजे त्यांनी कोलेस्टेरॉलची लेवल नियंत्रणात ठेवणं फार गरजेचं आहे. त्याचे नियम अगदी काटेकोर आहेत. ते कोलेस्टेरॉलची पातळी रेग्युलरली चेक करणं आणि त्याच्या गोळ्या घेऊन ती कमीत कमी ठेवणं हे हितावह आहे. दुसरं म्हणजे त्याच्यानंतर त्यांचा जो आहार असतो तो हाय फायबर डाएट असायला पाहिजे. हाय फायबर मध्ये लो प्रोसेस्ड शुगर्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी खायचे, प्रोटीन्स जास्त खायचे आणि फायबर्स जास्त खायचे, असा त्यांचा मिक्स्ड डाएट असतो. ते त्यांनी पाळणं गरजेचं आहे. तेल तुपाचं प्रमाण कमी असावं असं म्हणतात, तर ते तितकं योग्य आहे का? तेल म्हणलं तर मग कोणतं? त्यात फारसं तथ्य नाहीये, खाऊ शकतो आपण सगळं, पण त्यातल्या त्यात हृदयासाठी चांगलं तेल म्हणजे सूर्यफुलाचं तेल, जवसाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल असतं. त्यापैकी एखादं तेल वापरलं तर ते हृदयासाठी चांगलं आहे. इथे आपली टॅगलाईन आहे की तुमच्या काळजाची काळजी काळजाची काळजी घेणारे डॉक्टर विकास खामकर सर. सर साधारण हार्ट अटॅकचे उपचार इथे तातडीचे काय केले जातात आणि एकूणच उपचार काय केले जातात? ज्यांना हार्ट अटॅक आलेला आहे त्यांना सगळ्यात महत्वाचं असतं की ती रक्तवाहिनी किती टक्के ब्लॉक आहे हे तपासून त्याला त्याचा बीपी कसा आहे, त्याचं युरिन आउटपुट किती येतं ते सगळं चेक करून त्याला लवकरात लवकर अँजिओप्लास्टी करणं गरजेचं असतं. अँजिओप्लास्टी म्हणजे जिथं ब्लॉक झाला आहे तो ब्लॉक उघडून तो रक्तपुरवठा सुरळीत करणं गरजेचं असतं. कारण जेवढं लवकर आपण सुरू करू रक्तपुरवठा तेवढा ते हृदयाचे स्नायू वाचणार आहेत आणि त्या पेशंटचं आयुष्य वाढणार आहे. म्हणजे आमच्या कार्डिओलॉजीच्या टेक्स्टबुकमध्ये वाक्य लिहिलं असतं, टाइम इज मायोकार्डियम. मायोकार्डियम म्हणजे हृदयाचे स्नायू. मग जेवढं लवकर आपण करू तेवढं त्याचं मायोकार्डियम वाचेल आणि तेवढं त्याचं आयुष्य वाढेल, हे त्यामागचं प्रिन्सिपल आहे. त्यामुळे अँजिओप्लास्टी करून त्या पेशंटचा बीपी आणि त्याचं हृदय वाचवणं हाच सगळ्यात मुख्य उपचार आहे. आणि या जेव्हा गोळ्या घेत असतो तेव्हा इतर पण आजारांवरती काही परिणाम होतो का, म्हणजे इतर अवयवांवरती त्याचा काही परिणाम होतो का त्या गोळ्यांचा? बीपीची गोळी रेग्युलर ठेवावी असं डॉक्टरच म्हणतात. हो, बीपीची गोळी, शुगरची गोळी तर कंटिन्यू ठेवायलाच पाहिजे, कारण ते आयुष्यभर चालणारे आजार आहेत. आणि ज्या हृदयविकाराच्या गोळ्या आहेत त्याचे फारसे साईड इफेक्ट नसतात. छोटे मोठे साईड इफेक्ट होतात. उदाहरणार्थ कधी कधी ऍसिडिटी जास्त होते, पोटात जळजळ होतं किंवा छोटे मोठे उलटीतून रक्त पडणं वगैरे छोटे मोठे रक्तस्राव होऊ शकतात, पण ते उपचारांनी कंट्रोल करता येतात. महिलांचं म्हणजे प्रेग्नन्सीच्या काळामध्ये बीपी वाढतो कमी होतो किंवा प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यानंतर बीपीचा त्रास होतो, तर त्याचं काय रिझन आहे सर? प्रेग्नन्सीमध्ये आणि प्रेग्नन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर जो बीपी राहतो त्याला प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन म्हणतो आम्ही. ते स्त्रियांच्या शरीरात प्रेग्नन्सीसाठी जे हार्मोनल चेंजेस होतात त्याच्यामुळे आलेला असतो. आणि शिवाय पोटातलं बाळ, त्याचं रक्त आणि त्याच्या सराउंडिंग जे फ्लुइड असतं त्याच्यामुळे आईचा बीपी वाढतो. आणि तो बहुतांश केसेसमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर तो बीपी कमी होऊन जातो, पण काही केसेसमध्ये तसाच राहतो. तर त्याला तो जो बीपी वाढलेला आहे डिलिव्हरी नंतरचा त्यासाठी नियमित गोळ्या घेणं गरजेचं आहे. कारण तो ज्यांना कंटिन्यू राहिलाय 6 महिन्यानंतरही तो बहुतेक तसाच राहतो. त्यामुळे त्याचे उपचार घेणं गरजेचं आहे. चेकिंग करणं पण गरजेचं आहे. हो. साधारण किती महिन्यांनी चेकअप करावं? दर महिन्याला चेकिंग करून बीपी आणि त्यानुसार गोळ्या आणि डोस ऍडजस्ट करणं, प्रत्येक ऋतूनुसार डोस ऍडजस्ट करणं पण गरजेचं आहे. हृदयविकाराचं म्हणजे अटॅकचं प्रमाण महिलांमध्ये का पुरुषांमध्ये जास्त आहे? हार्ट अटॅकचं प्रमाण त्याचे 2 गट केलेले आहेत की ज्या स्त्रिया ज्यांना रजोनिवृत्ती आलेली आहे आणि ज्यांची मासिक पाळी चालू आहे, ज्यांची मासिक पाळी चालू आहे त्यांच्यात हार्ट अटॅकचं प्रमाण कमी आहे.
एकदा मासिक पाळी येऊन संपून गेली कायमची, ज्याला आपण मराठीत रजोनिवृत्ती म्हणतो, त्याच्यानंतर मात्र प्रमाण सेम सेम होतं दोघांमध्ये. त्याच्या आधी मात्र पुरुषांमध्ये जास्त असतं आणि स्त्रियांमध्ये कमी असतं, आणि नंतर मात्र स्त्रियांमध्ये जास्त होतं आणि पुरुषांमध्ये कमी होतं. हार्मोनल चेंजेस, जे हार्मोन्स आहेत ते स्त्रीला वाचवून ठेवतात त्या कालावधीसाठी. तुमच्या काळजाची काळजी जर घ्यायची असेल आणि जीवनशैलीबद्दल आपल्याला आणखी काही विचारायचं असेल, त्याचप्रमाणे आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी, आणि जर अशा हृदयविकारांमध्ये काही जर अडचणी आल्या तर डॉक्टर खामकर हार्ट केअर आणि नेत्रालय या क्लिनिकला नक्की भेट द्या. डॉक्टर विकास खामकर यांनी आपल्याला खूप छान सांगितलेलं आहे. सर, मॅडम पण म्हणजे नेत्रचिकित्सा तज्ञ आहेत, तर काय सांगाल सर मॅडमचं योगदान तुमच्या या कार्यामध्ये? बरंच आहे, म्हणजे आता अर्धांगिनी आहे ती. खूप मदत केली तिने. म्हणजे मी जेव्हा शिकायला होतो कार्डिओलॉजी करताना, तेव्हा ती पूर्ण घर ती एकटं सांभाळत होती. ती त्यावेळी महाराष्ट्रात राहायची आणि मी आंध्र प्रदेशमध्ये शिकत होतो. मग ती आमच्या मुलाला सांभाळायची, घर सांभाळायची, आणि अगदी आम्ही सुट्टी प्लॅन करून भेटायचो एकमेकांना. भेटायचं म्हटलं तरी विमानाचं बुकिंग पासून सगळं प्लॅन करूनच भेटावं लागायचं. त्यामुळे तिची साथ महत्वाची आहे. धन्यवाद सर, खूप छान माहिती थँक्यू. तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. थँक्यू.